तर पहा मित्रांनो, हा आहे तो अपराजिताचा फूल. आजपासून मी आतापासून म्हणजे हिंदीमध्ये नहीं तर मराठीमध्ये ब्लॉग बनवणार आहे. पहा तर्री पोहा सोनताई टेस्ट करता है. गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो अभी मैं आया हूँ खेत में क्योंकि हमें अभी ऊपर तोड़ना है, मतलब लसन आणण्यासाठी आम्ही आता वावरामध्ये आलेलो आहोत आणि सकाळची वेळ आहे. पूर्ण धान थंडे पडून आहेत, पूर्ण वदन वलवला होत आहे. आता आम्ही जात आहोत लसण उपडासाठी. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आमच्या वावरातला लसण. आणि धानही आमचा कापाचा झाला आहे पूर्ण, आता पूर्ण वारून गेला आणि तीड पण कापाचा झालाच आहे, पिवळा झाला आहे पूर्ण. तर चला पाहूया का मिळते आज आपल्याला खायला. काकडी वगैरे असेल तर खाऊन टाकू एखादी. हा आहे माझ्या आईचा छोटासा वापा, पाहू शकता तुम्ही. घरचे कांदे आणून इथे लावलेले होते आम्ही. तर एवढे मोठी सुंदर पानोऱ्या झाल्या आहेत, पहा किती सुंदर दिसत आहेत. आणि हा इकडे लसण आहे थोडसा, तो आता आई उपडत आहे. आता याची घरी गेल्यावर आम्ही बनवून ते आणि थोडसा काल घेऊन पण आणलो, कारण की हा एवढूसा होणार नव्हता आम्हाला, म्हणून काल थोडसा मी घेऊन आणलो. आणि आज त्याचे आता आयते बनवून तुरी पाहू शकता आमच्या किती मोठ्या झाल्या आहेत, माझ्यापेक्षा उंच झाल्या. त्याची वय आहे फक्त आता 3-4 महिने आणि त्यांची हाईट पाहू शकता तुम्ही किती आहे. तर असा आहे आमचा वावर पहा. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलो होतो, हा पूर्ण आमचा का म्हणतं त्याला, हा पहाड खाज्याचा पहाड आहे. तर तुम्ही जाल तर काही नाही काही खायला मिळेलच. पण आता कसा का झाला, त्या दिवशी मागे बंदर आले होते 2-3 दिवसाआधी. तर तिथे काहीच नव्हता मिळाला आम्हाला, काहीच नाही, म्हणजे वारकू नाही, काकडी नाही, दुधी नाही, सगळ्याच त्यांनी खाऊन टाकला. म्हणून आज काही आम्ही त्याच्यावर जाणार नाही आणि पाहणार नाही, कारण आता तर वाटते सर्वच खतम झाला असेल. आणि जो सीताफळही होते आमचे ते पण पूर्ण बंदरांनी खाऊन टाकले. मला तर असं वाटते आमचा व्हिडिओज पाहून बंदरही आले असतील असंच वाटत आहे. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे आजचा माझा व्लॉग शूट होत आहे 65 या 64 डेज, म्हणजे 65 ते 64 दिवस माझ्या ब्लॉगला कंप्लीट झालेले आहेत. आणि मी 500 दिवसाचा चॅलेंज घेतला यूट्यूबवर, तो मी कंप्लीट करणार आहे. आणि आजपासून मी आत्तापासून म्हणजे हिंदीमध्ये नाही तर मराठीमध्ये ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्हाला पण माझ्या व्ह्यूवर्सला पाहायला मजा येईल आणि मला पण आपल्या मातृभाषेत बनवायला चांगला वाटेल. मी आलो आता राम मंदिरमध्ये, कारण की आत्ता आलो मी ड्रायव्हिंगवरून आणि माझ्यासोबत आलेले ताई आणि विहर्ष थांबून आहेत राम मंदिरमध्ये. तर पहा असं आहे ब्रह्मपुरीचा राम मंदिर. एक नंबर पॉझिटिव्ह वाइब येते इथं. तुम्ही आले असेल कधी तर तुम्हाला माहीतच असेल. आणि इकडे विहर्ष आणि ताई थांबून आहेत, डब्बा पार्टी चालू आहे. विहर्ष आता मला शोधत आला. कौन है? अब तुम छुपो. प्राजक्ताचे फुलं किती सुंदर दिसत आहेत, उन्हामुळे पूर्ण चिंबून गेले बिचारे. हम खेळेंगे अब पकडम पकडाई. पहा तर्री पोहा सोनताई टेस्ट करताय. इथूनच घेतलाय आम्ही, पाहू शकता इथूनच. इकडे समोसा बनवत आहेत गरमागरम. व्ह्यू टेस्ट करून पाय. तर पहा मित्रांनो, ह्या गार्डनमध्ये मला दिसले हे छोटूसे कलरफुल प्लांट, किती सुंदर दिसत आहेत. पहा, नको तोडू, व्ह्यू तोडायचे नाही ते. पहा किती सुंदर दिसत आहेत, छोटूसे, माझ्या बोटापेक्षा लहान आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि आमचा आता नाश्ता झाला, बहुतेक टेस्टी लागला. का खाल्लो आपण व्ह्यू आता? तर्री समोसा खाल्लो आणि बहुतेक टेस्टी लागला. फक्त 15 रुपयामध्ये एक प्लेट, आणि बहुतेक टेस्टी लागला. हॅलो व्ह्यू, आता आपण आलो हार्वेस्टर बघायसाठी, हो ना? हार्वेस्टर बघलो का आपण? नाही जाऊन का पाहासाठी? बोल ना.
व्यू आता आम्ही चाललो हार्वेस्टर बघायसाठी आमची. पाहू शकता ह्या 2-4 बांड्या आत्ताच कापून झालेल्या आहेत आणि चिखल पण आहे एवढा, तरी कापला हार्वेस्टरने. आता आम्ही बी चाललो हार्वेस्टर बघायसाठी आणि व्यू खाली उतरत नाही म्हणते. माझी पूर्ण जिरवून टाकला. मी मगांपासून आहो इकडेच. तो हम आ गए हार्वेस्टर देखने. तो देखो गाइस कैसे काट रही है सीधे सीधे. तो इसका अभी ये पूरा डाला भरला. आता नेऊन टाकत आहे ट्रॅक्टर मध्ये. मागवून इकडून वाचलेली तनिष फेकते आणि तिकडं अंदर धान जमा करते. तर पाहू शकता आता जात आहे ट्रॅक्टर म्हणजे ट्रॉली जवळ. एवढा राहिला आहे कापाचा आणि आणखी 2-3 बांध्या बाकी आहेत. हार्वेस्टर देखने आ गए. मी तर हार्वेस्टर पाहासाठी आलो. हार्वेस्टर कुठे गेली? घर जा रही है? नहीं जा रही है. धान नेऊन ठेवासाठी जात आहे. नकुल के घर में जा रही है हार्वेस्टर. बताओ उसमें नकुल के घर जा रही है हार्वेस्टर. उधर नकुल के घर जा रही है. नकुल कौन है? नकुल मामू के घर जा रही है हार्वेस्टर. हाँ नकुल मामू. और आएगी फिर से. तो हम जा रहे हैं यहाँ से सीधा बाहर, क्योंकि अभी टाइम है हार्वेस्टर आने के लिए. तो बाहर ही हम देखेंगे थोड़ा सा कैसा धान निकाल रही है. तो आगे जाकर देखेंगे. और बहुत ही ज़्यादा कीचड़ भी है यहाँ पर, म्हणजेच चिखल झाला आहे. पाहू शकता तुम्ही, ओलीच जागा होती. आता आम्ही आता बाहेर निघत आहोत. धान कसा निघताय तो तुम्हाला दाखवतो. तर पहा मित्रांनो, असा धान निघत आहे बिलकुल साफ. ड्रायव्हर आम्ही आंध्रमधून बोलवलेला आहे. पाहू शकता तुम्ही, गाडी लोडिंग करताय, आता खाली करताय. आणि हे तुम्हाला फुलं दिसत असतील, हे अपराजिताचे. ते मी ना हे पूर्ण डिक्कीभर तोडूनच टाकले, कारण की मला पाहिल्याबरोबर त्याचा कलर आवडला. एकदम ब्लू आणि एक नंबर, म्हणजे जंगली फुल असल्यासारखी आहेत. आता तर ते लोक घरी लावायला शिकले, पण ते आधी असे बाहेरच मिळायचे. तर घरी लावायला पण आता शिकले आहेत लोक. आणि बहुत सुंदर असा तो फूल दिसते, तुम्हाला दाखवतो मी आता. तर पहा मित्रांनो, हा आहे तो अपराजिताचा फूल. पहा किती सुंदर कलर दिसता याचा. आता हे घरी लावायला शिकले आहेत लोक आणि मला पण खूपच आवडतो. आता उशिरे झाला आहे खूप, तर आता मी थोड्या वेळातच आता घरी जाणार. नंतर ब्लॉग एंड होऊन जाईल थोड्या वेळानंतर. निकालो जल्दी. अरे ते हात खराब होतात, राहू दे तू. अरे यार विहू, तसं नाही करायचा, तसं नाही करायचा. मंकी येते, चला जा घरी. काढ लवकर लवकर काढ. कसा केला तू ना यार. येले कीचडतूनच चालतो ना, कीचडतूनच. कीचड मधून गेला.